या साहेब या 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 इकडे गोटे झालं तुझं. हा ती जरा इकडचं बघ रस्त्यावर. हा या साहेब हे आपलं दुकान. माननीय नाव आहे दुकानात. किराणा मालात काय माननीय? अहो कसं आहे मी माननीय परेश पाटील म्हणून दुकानाचं नाव माननीय किराणा स्टोअर्स. पप्या काय भानगड न करता नीट दुकान चालवायचं. राणा अरे भानगडी केले तर आपलं पोलीस स्टेशन आहे ना. हा? तू सरकारी कामात लुडबुड केलीस तर तुझ्यावरच गुन्हा नोंदवीन मी. साहेब हे बरं दिसत नाही हो. राणा आपला माणूस आहे ना, मग त्याच्यावर कसं काय गुन्हा? हा तुम्ही आपले बरं बघितलं का? हा बुवा हे भजन सोडून काय सुरू केलंय तुम्ही? साहेब जुनी पिक्चर लई चांगली होतीच बघा. अहो मला तर प्रवचन बघितल्यासारखं वाटायचं. अगदी चांगला पिक्चर असेल ना तिची डायरीत नोंद करून ठेवायचं मी अर्धा सकट. आज कनी सकाळी मला माझी ती जुनी डायरी सापडली. वा वा. ऐका की तुम्हाला येळ व्हायला नको आपण उद्घाटन करून घेऊया. हा हा. हे काय साहेब कर उद्घाटन. हे टाळा टाळा. वा वा साहेब वा वा. हे साहेब तुमच्यासाठी पेढे. हा गोटे आमचं की नाही जरा हे का तोंड गोड करा. हे का तोंड गोड करा. राणा तुझ्यासारखा देव माणूस माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य सुधारलं बघ. आता इथनं पुढं या पेढ्यासारखं माझं आयुष्य गोड व्हावं एवढीच देवाचरणी प्रार्थना. घे. पप्या नव्याने सुरुवात केली तर या टायमाला प्रामाणिक राहा. जर काय केलं आहे तसं 8 टक्के आणि तसं बी आमच्या साहेबांना केस पाहिजेच. नाही राणा हे बघ तू बिंदास्त राहा. तू फक्त तुझे साहेब आणि तुझी काठी एवढं सांभाळ. मी आता सुधारलो रे. मी चांगला माणूस झालो. नीट वागत. चला साहेब. या साहेब या. दुकान आपलं जाईल. या परत या या ये राणा ये. या साहेब. राणा मी तुझ्या हाती लागन असं काही करणारच नाही. आणि जे मी करन कनी ते तुझ्या हाती कधी लागणारच नाही. काय झाले राणा मी सुधारलोय आता. जेल मध्ये जाऊन माझा हलकटपणा बी सुधारला आहे. राणा तुला मी आता कसा गुंडाळतो बघ की राणा. नमस्कार कुरणे साहेब. हा परेश पाटील बोला. काय नाही आपल्या कामाचं उद्घाटन झालं ते बी पोलिसांच्या हस्ते. काय सांगताय? बारीच की. माननीय परेश पाटलाचा इशे हार्डच आहे. एकदा तुम्ही मामाची गाठ घालून द्यावो मग इशे अजून कसा हार्ड करून ठेवतो ते बघाच. अहो या भागात तुमच्या मालाला हात लावायचं सोडा कुणाची नजर बी पडणार नाही. आजपासून तुमची आणि तुमच्या मालाची सही सलामती माननीय परेश पाटलाची जिम्मेदारी. काय तेवढं मामाची गाठ घालून द्या लवकरच. ओके बेस्ट. चला.
राणा. रानाच्या नाकाखाली चालणार समज आणि रानाला वास बी येणार नाही. आता ह्यो माननीय परेश पाटील हरणार नाही. हरवणार. आणि मग टडन टडन टन टडन 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 टडन. आणि ती त्या अंधाऱ्या गुहेत टप्प्या पावलाने गेली. तिथं संपूर्ण काळोख पसरला होता. पण भूताच्या गुहेत कशाला शिरली भिंगरी? चक्रमच आहे ती भिंगरी. भिंगरीला काही बोललास ना तर दातच घशात घालीन तुझ्या. पुढे काय झालं? मग चतुर्भिंगरी गुहेत आली. तिथं गावातल्या चोरी गेलेल्या वस्तू तिला सापडल्या. नानांचा चष्मा, अण्णांचा बटुआ. पण त्या भूताने का चोरला चष्मा आणि बटवा? अगं त्या भूताला नीट दिसत नसणार म्हणून चष्मा, आणि तो पान खात असणार म्हणून बटवा. बरोबर आहे, बरोबर आहे. हा बरोबर आहे. अगं काही खुळी आहेस काय तू? भूताला कधी चष्मा लागतो का? आणि भूत कधी पान पण खात नाही. खरं तर भूत नसतंच. ए तुला काय माहित ग? अगं माझ्या लहानादानी लहानपणी भूतासंगत कुस्ती खेळायची म्हणून लई हुडकलं भूताला. परत लाडू दादानी बी भूतासंगत कुस्ती खेळायची म्हणून भूताला लई हुडकलं पण सापडलाच नाही. काय विचार का? कारण आई म्हणती जगात भूत नसतंच. हा मग गुहेत होतं. त्याच्यासाठी चतुर्भिंगरींनी काय केलं ते वाचायला लागणार. मग चतुर्भिंगरी थोडी पुढे गेली आणि एका मोठ्या दगडा मागं तिला खंडू दिसला. हा खंडू तर आपल्या गावातला चोर आहे ना? हा खंडू चोरच भूताचा भया दाखवून गावात चोरी करत होता. मग पुढे काय झालं? मग भिंगरीनं खंडू चोराला धरून पोलिसांच्या हवाली केलं आणि गावाची खंडूच्या भूतापासून सुटका केली. वा छान. म्हणजे ते खंडूचं भूत नव्हतं, तर खंडू चोरच होता. हा हे बघा रानादाने ना मला चतुर्भिंगरीचं नवीन पुस्तक आणलंय. चतुर्भिंगरी आणि अंधारातले चोर. त्या चोरांना बी भिंगरी पोलिसांच्या हवाली करणार का? हा करणार की. तिचं कामच ते. लक्ष्मी ही तर चतुर्भिंगरी तुझ्यासारखी दिसते की ग. आहेच ही चतुर्भिंगरी. पण लक्ष्मीनं कुठे चोर धरला त्याने पोलिसात दिल्यात? देणार की. मी बी चतुर्भिंगरी सारखे चोर धरणार आणि पोलिसात देणार. बापरे मला तर आता पोलीस स्टेशनची माहिती आहे. ए लक्ष्मी मला बघायचं की पोलीस स्टेशन. चोरांना कुठे ठेवतात ते बघायचंय. पण आपल्याला आज सोडणार का? लक्ष्मी असल्यावर सोडणार की. आता गावात पोलीस आलेत आपल्या तक्रारी ऐकायला. त्यांच्या संगत जाऊयात. आज हा आजच बघूया. चतुर्भिंगरीचं काम लई फास्ट असते आणि माझं बी. चला. पण ते घेऊन जाणार का आपल्याला? मी सांगते तसं केलं तर घेऊन जाणार. करणार? हा करणार. हा करणार की. हो करणार की. चला मग आज पोलीस स्टेशन बघायचं. चला चला. थांबा 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 थांबा. गाडी थांबा. ए
मागवा मागवा, लक्ष्मी मागव मागवा. अरे मागव, काय झालंय? तू समजा गावाच्या तक्रारी ऐकून घेतल्यास, मग आमच्या सगळ्यांच्या का नाही? घरला जा, मग सांग मला. जा. नाही आत्ता. अगं लक्ष्मी, बाबा कामात आहे ना तुझा. साहेब चिडलेत आधीच त्याच्यावर. का? ते काय नाही झाले, तुझ्या घरी. नाही, मी विचारते साहेबांनी. अगं साहेब, तुम्ही माझ्या रानादाला वरडलाय काय? अरे बाळा, त्याचं असं झालं. अजून वरडा त्याला. आमच्यासारख्या पोरांची तो तक्रार ऐकूनच घेत नाही. कसल्या तक्रारी? बुवा साहेब, ए हो मग. अहो साहेब, काय नाही हो, ते सुट्टी नसते म्हणून तिची तक्रार असते सारखी. नाही, वेगळी तक्रार आहे. वेगळी तक्रार नुसती माझीच नाहीये, तर या सगळ्यांची आहे. काय काय तक्रारी आहेत तुम्ही ऐकायला आलाय ना गो, मग आमच्या बी ऐका. हे लक्ष्मी, अगं चुपकी बाई. राणा, तू सरकारी कामात अडथळा आणतोय. बुवा, तक्रारी गावल्या, लिहून घ्या. मुलांनो, सांगा तुमच्या तक्रारी. आम्ही तक्रारी इथं नाही सांगणार, पोलीस स्टेशन मध्ये नोंदवून घ्या आमच्या तक्रारी. अजिबात नाही. लक्ष्मी, तू पहिला घर. राणा, मी तुझ्यावर गुन्हा नोंदवेन. मुलांनो, बसात. बुवा, मुलांना घ्या. राणा, नाही साहेब, पण दिस इज माय ऑर्डर. म्हणजे हा त्यांचा हुकूम आहे, समजलं? तर बसा मला गाडीत. चला. लक्ष्मीने काय दाखवू वाटलंय परत. ह्या टायमाला डायरेक्ट अटकच झाली. चला, गावात जाऊन सांगाय पाहिजे आता. चला बसा सगळे इकडे. हे लक्ष्मी, बस. बुवा, रजिस्टर करा आणि तक्रार लिहून घ्या. आज आपल्या पोलीस स्टेशनच्या पहिल्या केसची भवानी आहे. हो साहेब, तुम्हाला मी सांगतो, यांच्या नादी लागू नका. बुवा, पहिला याच्यावर गुन्हा नोंद करा. सरकारी कामात अडथळा, कर्तव्याच्या आडीनं, जेवढी काही कलम असतील ना ती त्याच्यावर ठोका. सकाळपासून वाट आणला येणं, एक सिंगल केस मिळू देत नाही मला. पहिली तक्रार या रानाची करा. साहेब, ह्यात आपलीच बदनामी होणार. कशाला उगच? मग याला गप्प करा. राणा, उगच शांतीनं घे बाबा तू. हा साहेब, तुम्ही बीपीची गोळी घेतली का दुपारची? या रानानं वाट आणलाय, विसरलो. तरीच तुम्ही गोळी घ्या बघू आधी. रुपाली, हा रुपाली तपासायला गेली ना का? राणा, पाणी दे बघू साहेबांना जरा. तुम्ही साहेब वेळच्या वेळ गोळी घेत जावा. बरं वाटलं ना? हा, बीपी डाऊन झाला का आता? झाला. बरं सांगा, कोणाची तक्रार आहेत? माझी 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 माझी. बुवा, बघितलं म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डोळे. बोला, पहिली तक्रार कोणाची? माझी. काय? सोपानं माझ्या पोटात लात मारली, लय पोट दुखते साहेब. काय लहान मुलांना मारहाण? हा मोठा म्हणली नाटक करायलाय. बुवा, लिहून घ्या. बारका होता तेव्हा मी त्याला लय खेळवायचो, खांदे घेऊन फिरायचो. आता लय माजलाय. तू त्याला अंगा खांद्यावर खेळवलायस तर तो आता तुझ्यापेक्षा मोठा कसा झालाय? हा पोखरू तेव्हा बारका होता, आता बोकुड झाला म्हणून लय माजलाय. साहेब, चला तुम्ही दोघं बसा. दुसऱ्या कोणाची तक्रार? साहेब, शाळेत मला मास्तर लय वरडतात. दहशत. बुवा, लिहून घ्या आणि मोठा माणूस आहे असं लिहा.
अहो साहेब, अभ्यास नाही केला तर ओरडणं हे मास्तरांचं काम आहे. आणि मास्तरांचं काम म्हणजे सरकारी काम. आणि त्यात आपण अडथळा कसा आणायचा? हा बरोबर आहे. पुढची तक्रार. माझी आजी माझं लय मुका घेते, मला लय तापवतो. मुख्यांची तक्रार चालणार नाही. पुढं. साहेब, मला लय भयानक स्वप्न पडतात आणि भ्या वाटते. यात मी काय करू? स्वप्न पाडणाऱ्याला तुम्ही जेलात टाका. स्वप्न देव पाडतो, आता त्याला अटक करायला मी ढगात जाऊ का? बस, आज पण दिवस कोरडा जाणार. एक सुद्धा तक्रार नाही. हे सगळं या रानामुळे झालंय. साहेब साहेब साहेब, तुम्ही चिडू नका बरं का. हा, तुम्ही शुगरची गोळी घेतली का? या रानाच्या नादात चुकून 2दा घेतल्या. म्हणूनच गोडवा कमी आणि कडवटपणा वाढला. बापू, या 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 या. अहो, कुठं आहे साहेब बापू? बघितलं काय? का बोलवलेस? काय नाही, तुमच्याकडे काय काम नाही, तुम्ही कटाळ आहे असं मला कळलं. म्हणून म्हणलं जरा आपल्या सोबतीला घेऊया. काम आहे, करणार काय? कसलं काम? काय नाही हो, किरकोळ इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे. अगदी किरकोळ आहे ते. रातच्या टायमाला करायचं आहे. आपण करणार का? लय विचार करू नको बापू, काय नाही आहे त्यात. इकडचा माल घ्यायचा आणि तिकडे जाऊन पोचवायचा, एवढंच आहे. फक्त काय आहे, रातच्या टायमाला करायचं आहे. समधी झोपल्यावर गुपचूप. कसला माल? आणि रातच्या टायमालाच का? बापू, काम पाहिजे का नको? अरे स्वतः जेलमध्ये गेलास तरी बी अजून सुधारला नाहीस. आता वाईट धंदा कर आणि मला बी त्यात वड. बापू, एक तर तुमच्याकडे काय काम नाही, तुम्हाला गावात कोणी विचारत नाही, आणि मास केवढा करायचा तो? हा, महाप्रसादाला जायचं आणि पुरी पाहिजे, बासुंदी पाहिजे, श्रीखंड पाहिजे असं कोण म्हणते का? काय बापू हे बघा, मी खायला द्यायला लागले, ती घ्या, नाहीतर राहा उपाशी. अरे पण कुणाला कळलं तर? बापू, काय आहे, मी तुम्हाला तरण्या माणसाचं काम द्यायला लागलोय. तुम्ही झाला ये पाक मातर, तुमच्यावर कुणाला डाऊटच येणार नाही तर. हा, आणि काम झाल्या झाल्या पैसे जाम मिळणार आहेत कर. नाही नाही, मला नाही जमणार. होय, नाही जमणार? मग जसं आलाय की नाही तसं कडकडनं जायचं. जावा जावा, सुटा. मी म्हणलं मागच्या टायमाला तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्हाला जरा मदत करावी, तर नाही, मला नाही करायचं. जावा जावा तुम्ही, जा. अरे ते राणा झाले पोलीस, त्यानं मला धरला तर मी जाईन की 12च्या भावात. बापू कसा आहे, तो जसा पोलीस झालाय की नाही तसा एका पुरीचा बाप बी झालाय. आणि मी समधी माहिती काढल्या, तो रात्याला घरला जातोय आणि पुरीला परिराणीच्या गोष्टी सांगत बसतोय. घरातच असतोय तो. आपण काय, आपलं काम रातच्या टायमाला करायचं, आडवाट्यानं जायचं. कोणाला काय बी कळत नाही, रानाला तर अजिबात काय कळणार नाही. काय, आणि समजा काय कळलं तर यो माननीय परेश पाटील आहे की तुम्हाला वाचवायला. काय बापू, अहो लई विचार करू नका हो. किरकोळ काम आहे, रातच्या टायमाला करायचं आहे, आणि पैसे बी बक्कळ मिळणार आहेत. बघा काय. नाही 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 नाही, झालं की, ठरलं ठरलं ठरलं. हे घ्या, पेढा घ्या, काय नाही, ठरलेलं आहे. आज सकाळी चला दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे, रातच्या टायमाला तुमच्या कामाचं उद्घाटन करून टाकू. चालतंय, या तुम्ही आता. रातच्या टायमाला यायचं बरं का? हा, या.